पीर मुसा कादरी बाबाच्या उर्स निमित्त आपलं चाळीवर नुसता झगमग 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 करत होतं. नमस्कार, मी आपला लाडका रामू. सकाळी बजरंग बलींचं नाव घेतलं आणि रनिंग व्यायामाला सुरुवात केली. आता तुम्ही कोणत्याही महाकुंभ मेळाव्यात आंघोळ करा, तिथं फक्त तुमचं शरीर धुतलं जाईल, पाप नाही. कारण आपले विचार पाप करतात, शरीर नाही. म्हणून आपले विचार शुद्ध करा. आपल्या साम्राज्यावर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट ही पूर्णपणे फ्री आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या साम्राज्याला नक्की भेट द्या. त्यांचे पेपर संपले की मी जातो टुर्नामेंटच्या ठिकाणी मॅच बघायला, परंतु तिथे गेल्यावर एवढी बोरिंग मॅच चालू होती की विचारू नका. बिचाऱ्यांच्या बॅटला तर बॉल अजिबात लागत नव्हते, लागत होते तर ते फक्त सर्कलमध्येच पडत होते. त्यात हा मुलगा तर नुसता बॅट फिरून राहून गेला. तो नुसता बॅट फिरवायचा, फिरवत थकून गेला आणि आउट होऊन चालला गेला. त्यानंतर आलेल्या काही बॅट्समॅनांनी थोडेफार बॅटला बॉल कनेक्ट करून कसे तरी रन घेतले आणि या बोरिंग मॅचचे अंपायरिंग करत होते आमच्या गावातील माझे काका श्री एकनाथ राठोड. त्यांना जवळपास 200 मॅचेसच्या अंपायरिंगचे अनुभव आहेत. आजूबाजूच्या खेड्यात त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. आपल्या स्टेडियममध्ये पब्लिकची कमी नसते, फुल भरलेली असते. रात्रीच्या वेळी चाळीसगावला जाऊन बघितलं तर पीर मुसा कादरी बाबाच्या उर्स निमित्त आपला चाळीसगाव नुसता झगमग करत होता. तुम्ही उर्स मध्ये गेले की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि गेले असाल तर तुमचे अनुभव आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तिकडे उर्समुळे आपला चाळीसगाव झगमग करत होता, तर इकडे आपल्या महाराष्ट्राची आन बान शान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वर्गासारखं वातावरण होतं. आता त्यासाठी एक लाईक करून द्या आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.